तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आपण आज चाललेलो आहे. काल रात्री जे लग्न होतं, आज ते लग्नाचं आपलं म्हणजे मांडव होता, काल हळद होती, हे आज लग्न आहे. तर आपण आता चाललो, आपला डीजे वगैरे चालू केला आपण मस्त. आपले दीपक भाऊ मस्त डीजे वगैरे चालू करून गाडी वगैरे साफ केली दीपक भाऊंनी आपल्या. तर आता आपण भेटूया लोकेशनला. धन्यवाद. आपले दीपक भाऊ काही एवढे ट्रेन नाही, पण तरी मी भारी गाडी चालवतो आपले दीपक भाऊ. बघू शकता भावाची भरपूर ट्रेनिंग केली आज. तिच्या कधी बाहेर काढत नाही एवढा. आज गाडीने डायरेक्ट पुन्हा लोकेशन पर्यंत घेऊन आला. आपल्यासोबत गोवर्धन भाऊ आहे. काय करताय? हे आपले ईश्वरी साऊंडचे मालक. चालू करतोय. त्याच्यानंतर हे दोन किडे इथं चालू आहे त्यांची वळवळ. अय साई इकडे. अहो एक याचं नाव काय आपला हा भाऊ आहे तन्मय मोरे. त्यानंतर अहो साई आपला आज छोटा ऑपरेटर आहे. आज आपण ऑपरेटरला काही बोलवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण बघू शकता आता तयारी चालू आहे तिकडे. सगळे ऑलराऊंडर आहे. आता इकडे बघू शकता आपण बग्गी वगैरे तयार आहे. आता नवरदेव निघला की निघू आपण आता आपल्या लोकेशनला. अशा पद्धतीने लग्न वगैरे लागलेलं आहे. आता आम्ही आलोय जेवण आपल्यासोबत आहे. आणि तर मित्रांनो, आपला विवेक आहे तो सगळ्यात मोठा टेक्निशियन किंग आहे. ब्लॉगर आहे आपला विवेक भाऊ. याला बी सपोर्ट करा भाऊला. विवेक तेरे आयडी बता दे. विवेक यादव भाऊला बी सपोर्ट करा. हे आपले ईश्वरी साऊंडचे मालक. त्याच्या बाजूला तन्मय मोरे. इथं मस्त जेवण तुडवायला आलोय. आता इथं नम्र फुल आहे. आता बघू आम्ही जेवण तर करू. मित्रांनो बघू शकता विवेक कसा खायच्या अपेक्षित बसलाय. विचारायचं कोण बघत नाही. आता आपण लग्न पास होऊन आलोय. दणदणीत जेवण मारून आलोय. तर पवन भाऊंनी जेवण करून पवन भाऊंना पावर आली. तर पवन भाऊंनी गाडी थोडी जास्त जावं तुडवली. तर पाहू शकता. मग भेटूया पुढच्या ऑर्डर. तर मग गाईज आपल्या दीपक भाऊचा डीजे वगैरे लावला आणि आपल्या मित्राचा कॉल आला. अचानक आपल्याला नाशिकसाठी निघायचं होतं. तर त्या भावाची गाडी फेल झाली होती हायवेला. तर आपण आता ती पार्टी पिकअप करू आणि जाऊ आपण आता नाशिकला. मग पोचलो आपण आपल्या त्या भावाकडं. गाडी फेल झाली होती तिथे. आपण सीटर ट्रान्सफर केले इकडे. निघलो आपण आता नाशिकच्या दिशेने. आपल्या प्रवासाला आपण सुरुवात केली. पण आपण डीजेवरनं उतरून डायरेक्ट गाडीवर बसलो होतो. आपण गाडीवर काय फडक वगैरे काय मारला नाही, कारण की धूळ खूप होती आणि टाईम पण खूप होत होता. पार्टी खूप घाई करत होती, त्याच्यामुळे आता निघलो. आता आपण प्रवासाला सुरुवात झाली आपल्या. तर मग मंडळी आपण नाशिकला पोहोचलेलो आहे सुखरूपपणे. हे कृष्ण मंदिर आहे इथं मध्ये. एकदम भारी असं स्पेस आहे इथे. आपण आता दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ आता आपण वापस आपल्या लक्ष्मीनारायण लॉन्स आहे इकडे तिकडे आलेलो आहे. तर म्हटलं आपण दर्शन करून घ्या. समोरच मंदिर होतं, तर दर्शन वगैरे करू. मग मंडळी दर्शन वगैरे करून झालं होतं. आपण आता निघलो होतो आपण परतीच्या प्रवासाला, म्हणजे आपल्या लोकेशनला जिथं आलो होतो आपण लक्ष्मीनारायण लॉन्सला. तिथं जाण्यासाठी निघलोय आपण. मस्तपैकी पाय फिरायला निघलो होतो आपण. गाडी वगैरे काही आणली नव्हती. मस्त एन्जॉय करत जात होतो. आपल्याच एक भाऊ होते ते आपल्या गाडीत आले होते मालेगावहून.
तर मग जेव्हा आता समोरच लक्ष्मीनारायण लॉन्च आहे. आपल्याला भेटायसाठी बघू शकता मस्त आपली गाडी गौरव सपोर्ट करा आम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब, आपल्या सबस्क्राईब करा, सांगा. एकदम भारी गाडी आहे. तुम्हाला कधी भाड्याला लागली कोणत्याही लग्नासाठी तर तुम्ही बिनधास्त ही गाडी ऑफर पण चांगली, गाडीची भाडं कमीत कमी प्रमाणात पैसे घेतो आमचा भाऊ. हा गौरव आता जास्तच बोलायला लागलाय काय वाटतंय. तर मग ठीक आहे, चला आपण भेटू आता. आपण गौरव भाऊला बोलवलंय जेवायसाठी. तर गौरव भाऊ आता मस्त कॉलेजला आता इथं कसं आहे डब्याचा खर्च वाचेल आमचा आजचा, त्याच्यामुळं आता आम्ही हे बघू शकता अजून लग्न लागलेलं नाही इथं. जेव्हा लग्न लागेल लगेच आम्ही जेव्हा उडवायसाठी जाऊ. तर मग भेटूया लवकरच. आता बसून ठेवलं इथं बघू आता जेवण वगैरे उडवू मस्तपैकी. जेव्हा आपल्याला आता परत लवकर घरी जायचं होऊ शकता आपण पद्धतीने आहे ना. आपण आता इथे गणभाऊची वाट पाहतोय. आपल्यासोबत हे गौरव भाऊ आहे इथं आलो आपण. अजून आता लग्न वगैरे काही लागलेलं नाही आहे. सकाळी लग्न झालेलं आहे तसं वैदिक पद्धतीने. आता लग्न लागेल मग जेव्हा आपण आता आपला प्रवासाला सुरुवात करू. थोडा गणभाऊ आले आता बघू शकता आपण. गोल्डन गाडी घेऊन आले. जेवायच्या ठिकाणी बसून घेऊ. बँड बी बंद होऊन गेला इथं मस्त व्यवस्थित. आता घोडा आला भाऊ मस्त, त्या घोड्यावर बसून चाललाय तो बी घरी. आपण बी आता लग्न लागलं का घरी जाऊ मस्त. चला पण मस्त जेवण वगैरे केलं होतं. गाडीने काही केलेलं नव्हतं कारण की आपल्याला खूप घाई होत होती. तिकडून डायरेक्ट निघालो होतो. तर आपण इथे चांदवड जवळ मस्तपैकी जिओचा पंप आहे हा, इथं मस्त डिझेल वगैरे टाकलं. चला मग निघू आता आपण परत आपल्या मालेगावसाठी. मग मंडळी आपण मालेगावात एंट्री केलेली होती पार्टी वगैरे ड्रॉप करून, आणि आता आपण चाललोय आपल्या घरी. आपले किरण भाऊ वाट पाहत आहे आपल्या ऑफिसवर. थोडं भेटू त्यांना आणि जाऊ आपल्या घरी. आज खूप थकलेलो होतो. तर मग आजचा ब्लॉग एवढाच आहे. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.